नमस्कार. मी परमदास जाधव. तर शेतीमध्ये पीक चांगले यावे यासाठी सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजेच नांगरणी किंवा नांगरणे. पण तुम्हाला माहीत आहे का, नांगरणीचे वेगवेगळे प्रकार असतात. आज आपण त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर पहिली म्हणजे नांगरणी म्हणजे काय? तर नांगरणी म्हणजे शेताची माती उलटणे, सैल करणे आणि पेरणीसाठी तयार करणे. यामुळे माती भुसभुशीत होते, पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते आणि तण कमी होतात. पिकाची वाढ चांगली होते. आणि दुसरं म्हणजे नांगरणीचे प्रकार कोणते? तर खोल नांगरणी. त्याच्यात नांगरणीच्या याच्यातला पहिला प्रकार. माती 20 ते 30 सेमी खोलवर उलटी जाते. जास्त मजबूत मुळे असलेल्या पिकांसाठी उपयोगी ठरते आणि मातीतील जुने कीड हे नष्ट होतात. आणि उथळ नांगरणी केल्यावर कमी खोल नांगरणी ही 10 ते 15 सेमी, तर हलकी पिके आणि जलद पेरणीसाठी. आणि वेळ आणि खर्च हे कमी लागतोय. तर ही उथळ नांगरणी केल्यामुळे हे आपल्याला दिसून येते. तर सपाट नांगरणी, जमीन सपाट ठेवून नांगरणी केली जाते. पाणी साचत नाही, सिंचनासाठी योग्य शेती असते. तर उंच आणि खोल नांगरणी. शेतात उंच खोल टप्पे तयार होतात आणि पाणी निचरा चांगला होतो आणि बटाटा, ऊस यासाठी ही उपयुक्त ठरते. तर उलटी नांगरणी कशी? तर वरची माती खाली आणि खालची माती वर आणली जाते आणि तण आणि किडे हे नष्ट होतात याच्यामुळे. तर मातीची जी नवीन पोषण ती क्षमता आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे ही उलटी नांगरणी ही करतात. तर याच्यात एक आडवी नांगरणी येते. तर एकदा आडवी आणि एकदा उभी अशी नांगरणी करतात. माती जास्त सैल आणि समतोल होते आणि त्यासाठी ती जमीन पेरणीसाठी खूप उपयुक्त अशी ठरते. तर याचे काही महत्त्व आहेत. तर योग्य नांगरणी केल्याने उत्पादन वाढते, खताचा उपयोग चांगला होतो आणि पिके हे मजबूत होतात. आणि म्हणून नांगरणी योग्य प्रकारे करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा. अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.